गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. महानायक अमिताभ बच्चन यांनी देश बलात्कार मुक्त व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. खरंच बलात्कार ही फार मोठी समस्या होऊन बसली आहे. रोज कुठे ना कुठे बलात्काराच्या घटना घडत असतात. मागच्या आठवड्यात सांगलीतील मिरजमध्ये अशीच घटना घडली. एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आला आणि जेव्हा ती न्याय मागायला गेली तेव्हा तिच्यावरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर कुठंच न्याय मिळत नसल्यानं त्या पीडित महिलेनं आरोपीच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. संतप्त जमावानं आरोपी अमित कुरनेला असा चोप दिला. हा रोष होता तो त्या महिलेवर झालेल्या अन्यायाचा. हा राग होता तो त्या महिलेनं त्या भिंतीवर लिहिलेल्या अत्याचाराच्या आपबीतीचा. हा टाहो होता अन्याय झाल्यानंतरही तिला झालेल्या मारहाणीचा. ही कळकळ होती तिला न मिळालेल्या न्यायाची. काय कसं वाटतंय? फार छान आहे इथं. हा मग पण मी काय म्हणते, हा बोल की. मी तुझ्यासोबत आले इथे खरं, हा पण तुझे आई वडील मला स्वीकारतील ना? अगं हो ग, स्वीकारतील का, टेन्शन नाही घ्यायचं. आपण आहे ना. तसं नाही, म्हणजे तुझ्यासाठी मी सगळं काही सोडून आले म्हणून थोडी काळजी वाटून राहिली. अगं कशाला घाबरतीस, मी आहे की. अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर. माझं पण प्रेम आहे तुझ्यावर. आहे ना. वय काही दिवसांचा प्रश्न आहे, बर. फक्त तेवढं समजून घे. आता तू आहेस मग मला कसली काळजी नाही. मग की बाबांची परमिशन काढेल मग आपण लग्न करू. खुश? चालेल. हे आपलं फार्म हाऊस, समजलं का? इथे एकदम बिंदास राहायचं. आपण आहे चल. आणि दुसरा कोणता पण विचार मनात आणायचा नाही, समजलं का? हा. अगं आरामात, थोडं आरामात. इतकी काय लागली तुला? हे बघ, हे आपलं फार्म हाऊस. चला येतं. ये. काय मग कसं वाटलं? छान आहे. कोण कोण राहतं इथं? तसं कुणी बी नाही. ते 2 सालगडी शेतावर असतात. इकडे कोणी बी फिरकत नाही. ते जीवात टेन्शन घ्यायचं नाही, मस्त राहायचं. बरं ऐक, मी गावात जातोय. काय पाहिजे तुला? नको नको. बरं मी आलो, पटकन आलो. ऐक, लवकर ये, म्हणजे मी एकटीच आहे ना इथं. आहे का? एवढी गाई लागली आहे तुला? तसं नाही, लवकर या. चल आलो. ही महिला अमितच्या दूरच्या नात्यामधली होती. तिच्यावर त्याची पहिल्यापासूनच नजर होती. अमित आर्थिक बाबतीत मजबूत होता. त्याचे काका नगरसेवक राहिलेत. वडील बँकेचे माजी अध्यक्ष. म्हणजे समाजात त्याचं चांगलंच वजन होतं. ती विवाहित असल्यानं अमितचे आई वडील तिला स्वीकारतील का हा प्रश्न तिच्या समोर होता. पण त्यानं तिला त्यांची समजूत काढण्याचं आश्वासन दिलं. अमितनं तिला आपल्या शेतातल्या घरात तात्पुरती राहण्याची सोय केली. थोड्या दिवसांचा प्रश्न असं म्हणून ती सुद्धा तिथं राहू लागली. किती दूर आले मी. माझं सगळं मागे टाकून आले. पुढे काय वाढून ठेवलंय काहीच कळेना. पण मी विश्वास ठेवलाय अमितवर. मला लय आवडतं तो. पण जाऊ दे. आता पण नाही ने बिन नाही. आयुष्यात आता कुठंतरी हिरवळ दिसायला लागली. आता समजा चांगलाच होईल. होय, चांगलंच होईल. अमितही विवाहित होता, पण त्याच्या पत्नी बरोबर वाद झाला होता आणि प्रकरण अगदी पोटगीपर्यंत गेलं होतं.
तिनं घेतलेला निर्णय तिच्या म्हणण्यानुसार योग्य होता, पण अमितच्या मनात काही वेगळंच होतं. ए काय सांगायचं, ये की इकडे. हो, थांबा जरा. एवढाच कचरा राहिलाय तो काढून घेऊ दे दादी. अगं ते मरू दे तिकडे, तू इकडे ये. आता मरू दे कसं? आपलं घर म्हटल्यावर करायला नको आपल्याला? अगं त्या घराच्या कामाबद्दलच बोलायचंय, ये की. आता आणखीन काय राहिलंय तू ते तुमचं? सोडते का, तू इकडे ये. थांबा आले. बोला. अगं मी काय सांगायचं, काय? आपलं लग्न झालं काय नाही झालं काय? आपण दोघं नवरा बायको आहे की नाही? पण लगीन झालं काय नाही झालं म्हणजे? अगं लगीन होईल तेव्हा होईल, पण त्या अगोदर. एक मिनिट, हात काढा. काय काय झालं? तुम्ही माझ्याबरोबर लग्न करणार म्हणून मी इथपर्यंत आले आणि मध्येच हे काय बरळताय? अगं ते लग्न होईल तेव्हा होईल, पण त्या लग्नाच्या अगोदर ते तुला समजलं ना? म्हणजे म्हणजे तुमच्या मनात काहीतरी काय? माझ्या मनात आमच्या मुलाला फसवतेस रे? आमच्या नाक कापायला निघाली. त्याला हिला बघताय का? त्याला बाहेर काढा. जवळ माझ्या पोराला बरबाद करायला निघाली का ती? आमच्या काय नाही काय? तिने विश्वास ठेवला, पण त्यानं तिचा विश्वासघात केला. हा अत्याचार इतक्यावरच थांबला नाही. नेमकं काय झालं पुढं हे आपण पाहणारच आहोत, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. विवाहित महिलेवर त्यानं अत्याचार केला. त्या अन्यायाविरोधात दाद मागायला ती पोलिसात गेली, पण अमित कुर्णेचे असलेले लागे बांधे इथं आडवे आले. उलट तिच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल झाला. कुठेच न्याय मिळाला नाही, म्हणून ती हतबल झाली आणि तिनं अखेरचा निर्णय घेतला. बलात्काराची घटना झाल्यानंतर तिनं पोलिसात तक्रार दाखल केली, पण पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेनं घेतलंच नाही. त्या महिलेनं तक्रार केल्याची माहिती अमितच्या आई वडिलांपर्यंत पोहोचली. काय या पोराने वाढवा घालून ठेवलाय? शेतात बाई आणली आहे. हो ना, जो तो विचारते या आम्ही ते बाई ठेवली का, आम्ही ते बाई ठेवली का, आम्ही ते बाई ठेवली का? अहो गावात नाव ठेवलं ना त्याने आमचं. हो आता कसं करायचं? आणि घरात एक बायको असताना ही दुसरा कुदबा घालून ठेवला इकडे. लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील? आपल्याला हसतील लोक. आणि ती त्याच्या गळ्यात पडली तर? हा, मी बरी गळ्यात पडू देईन. तू काय पण काळजी करू नको. काय काळजी करू ती नको. आता घरात घुसले तिचं बघ. हो, तिला तर मी झिंजा उपटून बाहेर काढते. हा, आपलं एवढं नाव आहे, तुम्ही एवढा पैसा कमवला, तो कशासाठी? आपण त्याला ना बाहेर काढू याच्यातून आणि तिला चांगलं दाखवूया. काय गं हे? हा, आमच्या घरात दिसली? हा, तुला काय लाज आहे की नाही? आमच्या पोराला आहे की नाही? हा, 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 काय काय? हा, काय चाललंय का तुझं? आमच्या घरात घुसते, आमच्या पोराला घुस लावते. हा, कशी घुसलीस तू आमच्या घरात? हा, कशी घुसलीस? काय मेल गेली खात्यात? चल तिला काढव. अहो पण वगैरे नाही, आमच्या मुलाला फसवतेस रे? आमच्या नाक कापायला निघाली. त्याला हिला बघताय का? त्याला बाहेर काढा. जवळ माझ्या पोराला बरबाद करायला निघाली का ती? आमच्या घरात. काय नाही झालं काय? चल बाहेर, चल चल बाहेर, चल.
आपलं सगळं खोटं ठरलं. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंच दगा दिला. काय ठरवलेलं आणि काय झालं नाही, चूक माझीच होती. दोष तरी कोणाला देणार. अगदी तसंच झालं. इकडं आड आणि तिकडं वीर. ज्याला स्वीकारलं त्यानं आयुष्याची परपट केली, खेळ केला माझ्या आयुष्याचा. आता कोणीच ऐकत नाहीये माझं. यांचा पैसा बोलतो. पैशाने हे लोक काहीही खरेदी करू शकतात, पण मी तर सारं गमावलं. आयुष्यात हा निर्णय तर चुकलाच, पण आता हा निर्णय मी नाही चुकू देणार. माझ्या आयुष्याची खेळ केला म्हणजे खेळ संपला असं नाही. खेळ तर आत्ता सुरू झालाय. तिला न्याय मिळण्याच्या तिच्या आशा मावळल्या होत्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तिची बाजू समजून घेतली. त्या बाई रस्त्याने फिरत होत्या, घाबरल्या होत्या. त्यांचे काहीतरी तक्रार आहे, थोडी ऐकून रडत पण होते. जरा बघा यांची काळजी घ्या. ताई या बसा. नको, मी इथं बरी आहे. ताई बसा तुम्ही. काय झालं ते सांगा. बसा. नमस्कार, माझं नाव मंजुळा. कर्नाटकातून इथं आलंय मी. अमित नावाच्या मुलानं मला फसवून इकडं आणलं आणि मला लग्नाचं वचन दिलं होतं, पण त्यातलं काय बी नाही केलं. उलट माझ्यावरच बलात्कार केला. साहेब मी आता काय करू, मला काय बी कळत नाही. मला त्याच्या घरातल्यांनी त्याच्या आई बनत धक्के मारून घराबाहेर काढलं आणि खूप मारलं साहेब. हे बघा, खूप मारलं. शेवटी अगदीच नाईलाज झाला म्हणून पोलिसांकडे गेले, पण त्याने बी माझी तक्रार नाही नोंदवून घेतली. सांगा मी काय करू. ताई तुम्ही शांत व्हा. ताई रडू नका. तुम्ही शांत व्हा. आपण त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करूया. तुम्ही शांत व्हा. गाडी काढायला सांगा ड्रायव्हरला. जोसफ डिसूजा गाडी काढा. अमित कुरणेचे लागेबंधे अगदी वरपर्यंत होते. स्थानिक काँग्रेस नेते महादेव कुरणे यांचा तो पुतण्या, त्याचबरोबर अमित कुरणे युवा मंचचा स्वयंघोषित अध्यक्ष आहे. अमितचे वडील लिंगायत समाजाचे नेते आहेत. त्याचबरोबर वडील स्थानिक अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष. वडील शिंदे साखर कारखान्याचे सुद्धा संचालक आहेत. त्याचबरोबर अमित 12वी पर्यंत शिकला. इंजिनिअरिंगचा डिप्लोमा त्यानं अर्धवट सोडला. 2012-13 मध्ये आंतरजातीय लग्न केलं. छळाचा आरोप करीत बायकोकडून कोर्टात त्याच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला. फिर्यादीमध्ये पण असं दिसून येत आहे की त्या ठिकाणी जो आरोपी बलात्कारामध्ये होता त्याचेच आई वडील आणि तो स्वतः या तिघांनी तिला जो त्रास दिला त्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे. तिला घरातून बाहेर काढल्यानंतर त्या दोघांनी आपलं राजकीय वजन वापरून पीडितेवरच खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला. आता त्या महिलेचा आत्मविश्वास पूर्णतः तळाशी गेला होता. तिच्या समोर न्याय मिळण्याच्या आशा मावळल्या होत्या आणि तिनं टोकाचा निर्णय घेतला.
त्यांच्या आई वडिलांनी पण मारहाण केली माझ्या बहिणीला. त्यानंतर परवा 6 तारखेला परत त्यांच्या मायातीनं तिच्यावर गुन्हा नोंद केले खंडणीचा गुन्हा नोंद केल्यामुळं तिनं आत्महत्या केली त्यांच्या इथं. आणि आत्महत्या केल्या तिथं पुढं तिनं सगळं भिंतीवर वगैरे अमित अण्णासाहेब कुरणे, अण्णासाहेब कुरणे व त्यांची आई चिंता कुरणे यांचे नाव भिंतीवर लिहून चिठ्ठीवर लिहून हे केलेलं आहे. तरी पण माझ्या बहिणीला लवकरात लवकर न्याय मिळावा मेल्यानंतर तरी. आरोपी अमितला मुंबईतून तर त्याची आई सुनीता आणि वडील अण्णासाहेब याला कराडमधून पकडण्यात आलं. दरम्यान त्या तिघांना पोलीस स्टेशनमध्ये नेत असताना मनसे कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेराव घातला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्या तिघांना पोलीस ठाण्यात नेलं. असंच प्रसंगावधान राखून पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं असतं तर कदाचित त्या पीडित महिलेला जिवंतपणेच न्याय मिळाला असता. पण मृत्यूनंतर तरी तिच्या आरोपीला शिक्षा व्हावी अशी अपेक्षा तिनं मरणा अगोदरच भिंतीवर लिहून ठेवली आहे. आसिफ मुरसल, IBN लोकमत, सांगली. बलात्कार आणि खून या घटना हीनपणाची पातळी गाठणाऱ्या आहेत. या घटना रोखण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना सावध राहण्याची गरज आहे. क्राईम टाइम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही तर गुन्ह्यांपासून सावध करण्याचा आमचा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथे थांबतोय. सावध राहा प्रत्येक क्षणी. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.